नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये नवीनची मेगा भरती प्रक्रिया 4 ते 5,000 जागांसाठीची राबवली जाणार आहे. या संदर्भात शासन निर्णय नवीन जी आलेला आहे. अधिकृत जी यामध्ये ट्विटर हँडल आहे त्यावर सुद्धा याबाबतची माहिती दिलेली आहे. यानुसार महाराष्ट्र आरोग्य विभागातील नवीन भरतीबाबतचं धोरण याबाबतचा जी जारी केलाय. महाराष्ट्र राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवांना बळकटी देण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयानुसार यापुढे आरोग्य विभागातील नवीन पद भरती आणि सेवा अंतर्गत पदोत्तर पदवी जी आहे यामध्ये उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती दिली जाईल. आणि हे धोरण फक्त रिक्त पदे भरण्याच्या क्रमाला बदलते. म्हणजे पाहू शकता, प्रथम आदिवासी क्षेत्रातील पदे भरली जातील, त्यानंतर ना बिगर आदिवासी म्हणजे पैसा क्षेत्र, बिगर पैसा क्षेत्र. आणि या निर्णयामुळे आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य संस्था जसे हॉस्पिटल असतील, आरोग्य सेवा केंद्र त्वरित मजबूत होतील. कारण तेथे सेवा पुरवठा अपुरा झाल्याचे प्रत्यक्ष भेटी दरम्यान आरोग्यमंत्र्यांना यामध्ये आढावा आला होता. तसं ट्विटर हँडलवर जे महत्त्वाचं जे यामध्ये पोस्ट करण्यात आली आहे त्यानुसार हा जी जारी झालाय. महत्त्व म्हणजे हा निर्णय जो आहे आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी आहे, ज्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ चांगली सेवा मिळेल आणि रिक्त पदांची प्रभावी भरणी सुद्धा शक्य होईल. म्हणजे रिक्त पदे या पद्धतीने भरली जातील. तर मागील भरती कधी झाली होती? शेवटची भरती 2023 मध्ये झाली होती. सार्वजनिक आरोग्य विभागात गट क आणि गट ड संवर्गाची पद भरती 2023 मध्ये झालेली होती. आणि 2024-25 अद्याप नवीन जाहिरात नाही, पण लवकरच ती अपेक्षित आहे. तर रिक्त पदे जे आहेत सुमारे 4 ते 5,000 जागा रिक्त आहेत. मुख्यतः गटक आणि गड्ड मध्ये या जागा रिक्त आहेत. आणि गटक संदर्भात सेवा प्रवेश नियम सुधारण्यासाठी समित्या गठीत आहेत आणि अनेक बैठका सुद्धा झाल्या आहेत, ज्यामुळे पुढील जाहिरात दोन्ही संवर्गांसाठी गटक आणि गड्ड साठी असू शकते. तर गटक संवर्ग जो आहे मागील भरती झाली होती 2023 मध्ये. सद्यस्थिती 2024-25 मध्ये खूप जागा रिक्त जागा भरपूर आहेत. नियमांची सुधारणा सुरू आहे, त्यामुळे अपेक्षित जाहिरात येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये अपेक्षित आहे. गड्ड संवर्गात सुद्धा 2023 मध्ये झाली होती. खूप जास्त रिक्त जागा आहेत, 2 ते 2,500 पकडू शकता. गटक सोबत दोन्ही संवर्गांची एकत्रित जाहिरात येण्याची शक्यता आहे. शासन निर्णय काय आहे हा पाहून घेऊयात आपण. जो जी जारी झालाय यानुसार आरोग्य विभागाकडून अधिकृत जी प्रसिद्ध झाला आहे, ज्यात यामध्ये पाहू शकता, मी स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करतो टेलिग्राम चॅनलवर. यामध्ये काय बदललंय? प्राधान्यक्रम जो आहे नवीन भरती आणि सेवा अंतर्गत पीजी उमेदवारांसाठी आदिवासी भाग, दुर्गम आदिवासी क्षेत्रातील आरोग्य संस्था प्राधान्य असेल पदे भरण्यासाठी. प्रथम आदिवासी पदे भरल्यानंतर बिगर आदिवासी भाग जो आहे याची पदे भरली जातील. आणि हा निर्णय आदिवासी भागातील गरज लक्षात घेऊन घेण्यात आला आहे, ज्यामुळे रिक्त पदे जलद भरणे आणि आरोग्य सुधारणा शक्य होणार आहे. तर अशा पद्धतीने हा नवीन जी आहे क्रमामध्ये बदल झालेला आहे. आणि आरोग्य विभागांतर्गत लवकरच 4 ते 5,000 जागांसाठीची गटक आणि गड्ड संवर्गाची पदभरती राबवली जाणार आहे. या संदर्भात ज्या काही अपडेट येतील, बैठकी असतील, अंतर्गत निर्णय असतील, परिपत्रक असतील, हे वेळेवर आपल्याकडे प्राप्त होणार आहेत. तर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.